गुड मॉर्निंग इंडिया। तो आज फिर से हम खड़े हो चुके हैं हमारा ये छोटा सा मुखड़ा लेके। सुबह सुबह हमारा मुंह उठा के हम निकल पड़े हमारी डेस्टिनेशन की तरफ। तो आपको दिखाते हैं हम डेस्टिनेशन की तरफ निकलते निकलते जैसे जाएंगे पोहोचेंगे आपको दिखाएंगे अपनी धन्नों पे जाते तो चलो। अशा प्रकारे आता आम्ही टाइमपास करत करत कॉलेजला तर पोचून गेलेलो आहे आणि हा बी रिकामे कांड करू राहिला इथं आणि सगळ्यांना आम्ही दाखवू राहिलो की कॅमेरा काढून आम्ही यूट्यूबर आहे असं दाखवतो आम्ही आलेलो आहे। आणि बसून बी आम्हाला काही कामं नाही म्हणून आम्ही वाकडे तिकडे तोंड करून इकडे तिकडे बघत हा तर मोबाईलच चालू राहिला घ्यायचं, याला काही दुसरे कामं नाही। आणि मी इकडे तिकडे बघून सगळ्यांना दाखवू राहिलो की आम्ही यूट्यूबर आहे। कॅमेरा दाखवत तर बघू शकता थोडेसे वाकडे तिकडे तोंड करायचं आणि दाखवायचं की आम्ही खूप मोठे यूट्यूबर आहे। तर अशा प्रकारे आमचे ते मित्र परिवार येऊ राहिले 2 जण आणि एक मेंबर अजून भेटलेले आम्हाला। हे बघू शकता आता आमची गँग जमा झालेली आहे। आता आम्ही आलेलो कॅफेला, तुम्हाला मिळवतो आमच्या एक मित्राशी। बघू शकता बघू शकता इथं फोटोशूट चालू आहे। हा आपला सार्थक भाऊ, ही श्रावणी काळे, ही प्रीती आडनाव आहे जगदाळे, ही साक्षी वासे, हे भाऊ अनिकेत काळे आणि विशाल उदमळे। अजून ते 2 मेंबर पळाले, 3 मेंबर बाहेर मेंबर आले का मग बाकीचं पुढे घेतो व्हिडिओ। चला बघू आपण। काल आम्ही सकाळी कमिटमेंट केली की आम्ही येणार आहे दुपारी। तर बघू शकता आम्ही गँग घेऊन आलेलो आहे। हे आपले अशोक भाऊ पुणेवाले, हा अक्षय भाऊ पुणेवाले। भाऊ तुझं नाव काय? हां आदिनाथ कुठलं रे आपला जेजुरीवाले। आम्ही सगळे आलेले आता फुल कंकर झाली काका आम्हाला घोडे लावणार थोड्या। क्या बोला तूने? बघू शकता हा माझा व्हिडिओ घेऊन राहिला, मी त्याचा घेऊन राहिलो। तर बघू शकता मित्रांनो आता आम्ही घराकडे जाऊ राहिलो। ते मैत्रिणीच्या घराकडे जाऊ राहिलो, बोलवण्यात आलेलं होतं आम्हाला। तर आम्ही आता भेटून येतो थोडंसं नाही का। बघू शकता तुम्ही ते आमच्या पुढं आम्ही त्यांच्या पिचू आईला एक खड्डा। हा रस्ता आम्हाला माहिती नाही म्हणून आम्ही चाललेलो आहे त्यांच्या मागं पुढं। नवीन रस्त्याचे शोध लावून राहिलो तर तसं समजून घ्यायला। जाता तुरीच्या शेंगा तोडायच्या आम्हाला। मित्रांनो बघू शकता हायवेच्या नावाने आम्हाला धोका भेटलेला आहे। आम्हाला बोलण्यात आलेलं होतं फुल हायवे म्हणे, एकदम टकाटक रस्ता आहे। बघू शकता तुम्ही आम्ही 1 घंट्यापासून या रस्त्यावर चालू राहिलो। अशा प्रकारे सूरज चाटू डूबने से पहले हम घर नहीं पहुंचे तो दुनिया खत्म ऐसा चैलेंज मिला है हमें। धोका दिला आहे, रस्ता हायवेच्या नावाने बदनाम केलं आम्हाला।